आज आपण इतिहासातील सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळींविषयी जाणून घेऊयात. त्याच्यात सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे राजा राममोहन रॉय. त्यांचा जन्म 1772 तर मृत्यू 1833ला झालेला. त्यांची ओळख भारतीय समाज प्रबोधनाचे जनक आणि आद्य समाज सुधारक म्हणून आहे. अर्थात भारताच्या रेनेसान्स अर्थात प्रबोधन काळाचे पितामह म्हणूनही ओळखले जातात. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला. नवाबाच्या दरबाराने रॉय ही पदवी त्यांना दिली. राजा राममोहन रॉय हे संस्कृत, अरबी, फारसी, ग्रीक, हिब्रू, फ्रेंच व लॅटिन भाषा जाणत होते. त्यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन व झोराष्ट्रिक या धर्मांचा अभ्यास केला. ते बंगाली, हिंदी, संस्कृत, पर्शियन व इंग्लिश भाषा लिहित असत. वयाच्या 16व्या वर्षी ते आपल्या गावी परतले. त्यांनी आपले मूर्तिपूजाविरोधी विचार आपल्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण अखेर मतभेदामुळे राममोहन यांना घर सोडावे लागले. हिंदू समाज रचनेतील उच्च-नीच जातीभेदही त्यांना अमान्य होते. त्यांनी भारतभर प्रवास केला. ते बौद्ध धर्म समजावून घेण्याकरता तिबेटमध्ये गेले. तेथे प्रतिमापूजन, धर्मगुरुपूजन, मंत्रतंत्र व कर्मकांड या बाबी त्यांना दिसल्या. त्या कर्मकांडावर तेथील धर्मगुरूंशी त्यांनी वाद केले. तेथील बौद्ध लोक चिडले. राममोहनांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुदैवाने दयाळू स्त्रियांनी त्यांना वाचवलं आणि स्वदेशी सुरक्षित पाठवलं. ते घरी परतले. त्यांनी मूर्तिपूजाविरोधी व बहुदेवतावाद विरोधी मते अधिकच दृढ आणि कणखर बनली. भोवतालचा समाज सनातनी व रूढिनिष्ठ असल्याने त्यांचा द्वेष करू लागला. वडिलांनी त्यांना परत घराबाहेर काढलं. पहिल्या पत्नीचं निधन झाल्यामुळे त्यांना दुसरे लग्न करावे लागले. राधाप्रसाद हे त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव होते. राममोहन यांनी 1803 साली ईस्ट इंडिया कंपनीचे ढाका येथील कलेक्टर थॉमस वुडफर्ड यांचे दिवाणपद स्वीकारले. राममोहनांनी 1810 साली सरकारी नोकरी सोडली व रंगपूरच्या जवळ माहीगंज येथे स्वतःचे घर बांधून ते राहू लागले. तेथे लोकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून स्वखर्चाने त्यांनी एक तळेही बांधले. तेथे सुरक्षित मंडळींसोबत धर्मचर्चा सत्र सुरू केले. सनातनी लोक राजा राममोहनांना छळू लागले. त्यामुळे पत्नी व मुले यांच्यासह गावी राहणे त्यांना अवघड झाले. राममोहन यांनी राधानगराजवळ रघुनाथापूर येथे नवीन घर बांधले. या घरासमोर त्यांनी ईश्वरोपासनेकरिता एक वेदी उभारली. या घरातच रामप्रसाद नामक दुसऱ्या पुत्राचा जन्म झाला. राममोहन 1814 साली कलकत्त्यात स्थायिक झाले. तेथे सामाजिक धार्मिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला. आत्मीय सभा 1815 मध्ये राममोहन यांनी या सभेची स्थापना केली. यात भिन्न भिन्न विषयांवरती, विशेषतः समाजातील दोष व कुप्रथांवर चर्चा सुरू झाल्या. वेदांत सूत्रे, उपनिषदे यांची बंगाली व इंग्रजी भाषांतरे छापून प्रस्तुत केली. यावेळी द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर व राजेंद्रपाल मिश्र, राजा काली, शंकर घोषाल व आनंद प्रसाद बॅनर्जी हे सहकारी त्यांच्या सोबत होते. 1817 साली डेव्हिड हेयर व रॉय यांच्या प्रयत्नांमुळे कलकत्त्यात हिंदू महाविद्यालय शिक्षण संस्था निघाली. सती प्रथा त्यांनी सर्वप्रथम सतीच्या चालीविरुद्ध चळवळ सुरू केली. जेथे जेथे एखादी स्त्री सती जात असे तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला सतीती जाण्यापासून दूर करायचे काम करू लागले. त्यामुळे समाज त्यांना हिंदू धर्मविरोधी मानू लागला. 18 जून 1823 रोजी सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी ब्रिटिश संसदेकडे एक अर्ज पाठवला. या अर्जावर राममोहन व जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी सिग्नेचर केल्या. अखेर लॉर्ड बेटिंकने 4 डिसेंबर 1829 रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला. यासाठी त्यांच्या लढ्याबद्दल बेंथम यांनी मानवतावादी व मानवजातीचे सेवक अशी त्यांची प्रशंसा केली होती. त्यानंतर वेदांत महाविद्यालय 1825 साली काढले. यात वेदांत, ख्रिस्ती, एकेश्वरी पंथांचे ज्ञान व पाश्चात्य भौतिकविद्या यांचे ज्ञान देण्याचा रॉय यांचा विचार होता. दिल्लीचा बादशाह दुसरा अकबर याच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्यासाठी तसेच त्यांच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकारपुढे दाखल करण्यासाठी बादशहाचा वकील म्हणून, त्याचप्रमाणे सतीबंदीच्या कायद्याविरुद्ध ब्रिटिश सरकारचा दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून 19 नोव्हेंबर 1830 रोजी राममोहन इंग्लंडला रवाना झाले. त्यावेळी दिल्लीच्या बादशहाने खुश होऊन त्यांना राजा हा किताब दिला. परदेशात त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. परदेशात ते अकस्मात आजारी पडले. 1833 मध्ये स्टेपल्टन, ब्रिस्टल, ब्रिटनचं येथे त्यांचं निधन झालं. रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा द्वारकानाथ टागोर व इतर सहकाऱ्यांनी कॉर्नवेल येथे त्यांची समाधी बांधली.
आता आपण जाणून घेऊयात राजा राममोहन रॉय यांच्या काही वर्तमानपत्र आणि साहित्याविषयी. त्यात सगळ्यात पहिला ग्रंथ 1803 साली फारसी भाषेत राजा राममोहन रॉय यांनी लिहिला. त्याचं नाव होतं तुहफत उल मुवहिद्दीन म्हणजेच ईश्वर भक्तांस देणगी, ज्यात एकेश्वरवादावरती अधिक भर देण्यात आला होता. त्यानंतर पुढचा ग्रंथ तो म्हणजेच वेदांत ग्रंथ. 1815 साली हा ग्रंथ त्यांनी काढला होता. वेदांत ग्रंथ म्हणजेच वेदांताचा सार. तर तो बंगाली भाषेत असल्यामुळे त्यांना बंगाली गद्याचे जनकही मानले जाते, राजा राममोहन रॉय यांना. त्यानंतर त्यांनी एक साप्ताहिकही सुरू केले 1821 साली. तर त्याचं नाव होतं संवाद कौमुदी. तर ते बंगाली भाषेत होते. त्यानंतर मिरात उल अखबार 1822 साली. त्यानंतर 1824 मध्ये त्यांनी बंगाली भाषेत इतिहास, भूगोल इत्यादी अनेक विषयांवरती पुस्तके लिहिली. त्यानंतर त्यांचा शेवटचा ग्रंथ तो म्हणजेच बंगाली व्याकरणावरती निर्भर होता. त्याचंच नाव होतं गौंडीय व्याकरण, जो 1833 साली त्यांनी लिहिला. आता आपण हे जाणून घेतलं राजा राममोहन रॉय यांच्याविषयी. आता त्यांनी कोणत्या समाजांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. थँक्यू.